गिरीश जोशी सर, नमस्कार. नमस्कार. कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आता अजून एक किशोर कुमारचं गीत आहे, ते तुम्ही माउथ ऑर्गनवर त्याची धून आम्हाला ऐकवणार आहात. तसं खूप गाजलेलं गीत आहे, जुनं गीत आहे. अर्थात या जुन्या गीतांची गोडी काही आवरच ना, आणि त्यामुळंच तुमच्याकडं पण या जुन्या गीतांच्या धूनचा पण खूप मोठा खजिना आहे. त्यातून मी आपली निवडतो आणि तुम्ही ते लगेच ऐकवताय मला, हे मोठं विशेष वाटतं मला. म्हणजे आपण विदाऊट एनी प्रिपरेशन असे व्हिडिओ बनवतो आहे, ही विशेष बाब मुद्दाम मी सांगतो आहे. असं काही नाही आहे की आधी कुठली यादी बघितली आणि मग आम्ही आलो आणि मग शूटिंग केलं, आणि दॅट टू शूट झाल्या झाल्या मी लगेच अपलोड करतो आहे विदाऊट एनी एडिटिंग. सो क्रेडिट गोज टू गिरीश जोशी सर. असं सांगितल्यानंतर एखादी धून लगेच डोक्यात घेणं आणि ती वाजवता येणं, याच्यामध्येच त्या कलाकाराची पहुंच कुठपर्यंत आहे हे पण समजतं. बार बार यहाँ से एरोप्लेन गुजर रहे जोशी सर, काही हरकत नाही, हे एक शुभसंकेतच असं मी मानतो. आणि किशोरदाचं एक गीत, भली भली सी ये सूरत भलासा एक नाम, आय थिंक सो नवीन निश्चल यांच्यावरती हे चित्रित झालेलं गाणं आहे. चला ऐकूयात छानपैकी माउथ ऑर्गनच्या गिरीश जोशी सरांकडून ही धून ऐकूया. शुअर. क्या बात है, क्या बात है. किशोरदा ने गाया हुआ ये एक बहुत ही सुनहरा गीत और बड़ी ही प्यारी धून है. मित्रांनो, जेव्हा एखादा शास्त्रीय संगीतात पारंगत असलेला शास्त्रीय गायन करणारा गायक स्टेजवरनं गाणी म्हणतो, तेव्हा त्याची जी तल्लीनता असते ना, तीच तल्लीनता मला गिरीश जोशी सरांच्या या माउथ ऑर्गनची झलक दाखवताना दिसती आहे. कारण पापण्या मिटलेल्याच अशा कलाकारांच्या दिसतात. सो दिस इज द बेसिक डिफरन्स इन अदर सिंगर्स अँड सच टाईप ऑफ सिंगर्स, सच टाईप ऑफ आर्टिस्ट्स, सच टाईप ऑफ परफॉर्मर्स. जरी ते पापण्या मिटलेल्या असल्या तरी ते त्यांच्या कलेमध्ये तल्लीन झालेले असतात. तुम्ही आम्ही नेहमी पाहतो, मंदिरात जातो ना आपण, रांगेत उभारतो, छानपैकी घंटानाद करतो, दर्शन घेतो, तोपर्यंत आपले डोळे उघडे असतात. दर्शनाला जेव्हा आपण त्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो, हात जोडतो, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व केलं का कधी, तुमच्या पापण्या मिटलेल्या असतात. कारण देव आणि कुठल्याही कलेमध्ये तल्लीनता हे कुठेतरी काहीतरी एक नातं आहे. शेवटी ह्या सगळ्या कला देवाने दिलेली देण आहे ती, आणि ती टिकून राहते, त्याच्याच कृपेने टिकून राहते. अर्थात स्वतःचं योगदान नक्की असतं. अशीच ही कला टिकवत आपण राहावं, असाच आनंद वाटत राहावं, याच शुभेच्छा तुम्हाला अर्पित करतो. आणि यानंतरचं आपण एक गीत तुमच्याकडनं ऐकणार आहोत, कारण माझी ही भूक अजूनही संपच ना. कारण तुमचा माउथ ऑर्गनची हे सूर ऐकण्यामध्ये हा जो दिवस चालला आहे, खरोखर खूप छान वेळ माझा तुमच्या संगतीत गेलेला आहे. एक वेगळी कला मला पाहायला मिळाली, अनुभवता आली आहे, आणि माझ्या चॅनलच्या सगळ्या ऑडियन्सलासुद्धा एक वेगळी कला दाखवण्याचा योग माझ्या या जीवनात आला आहे. त्याबद्दल मी तुमचे लाख लाख आभार मानतो. कवी प्रवीण तुमचा नेहमीच ऋणी राहील, आणि या ऋणातच शेवटचा श्वास घेणं इतकंच माझ्या हातात आहे. लाख लाख धन्यवाद गिरीश सर. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पुन्हा भेटूयात याच चॅनलवर गिरीश सरांच्या सोबत अजून एक धून ऐकण्यासाठी. शुअर.